21 दिवस या ठिकाणी सुरू आहे आणि हे आंदोलन कोणाचं वैयक्तिक नसून विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे. जे सेवा पेंढारकर कॉलेज यांनी जे अनुदानितच्या माध्यमातून जो विडा उचलला का आम्हाला अनुदानित नको विना अनुदानित पाहिजे, याचा अर्थ स्वतःची मनमानी चालवण्यासाठी अशा प्रकारचं काम पेंढारकर कॉलेजच्या माध्यमातून सुरू होते. मला वाटतं या बाबतीमध्ये सरकारने तातडीने लक्ष घालण्याचं काम करायला पाहिजे आणि या बाबतीमध्ये तुरंत निर्णय देऊ. हे गेले 21 वर्षे जे उपोषणाला या ठिकाणी सर्व पदाधिकारी विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम राज्य सरकारच्या प्रमुखांनी केलं पाहिजे. अशा प्रकारचा अन्याय गेले 21 दिवस सहन करतायत, परंतु सरकार या ठिकाणी लक्ष देत नाही. तर या ठिकाणी सरकारने तातडीने लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती या माध्यमातून मी माझे आमदार म्हणून या ठिकाणी करतो आहे. मुळात हा विषय असा आहे की अनुदानित विद्यार्थ्यांना हा एक कमीत कमी 6,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगारांची मुलं अनुदानितमध्ये जे ग्रेसवर असतात त्यांना ते ॲडमिशन मिळत असतात, परंतु अशा प्रकारे जर मनमानी करून अनुदानित जर हे माध्यम बंद केलं तर मला वाटतं अशा प्रकारचा अन्याय गोरगरीब जनतेवर होईल आणि विद्यार्थ्यांवर होईल असं मला वाटते. म्हणून या संबंधी तातडीने अधिवेशन चालू आहे. आजचा पहिला आठवड्याचं अधिवेशन सुरू आहे. मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये 12 तारखेपर्यंत हे अधिवेशन आहे. तोपर्यंत शासनाने लक्ष घालावं या संबंधित त्वरित मी अशा प्रकारचं एक निवेदन विरोधी पक्ष अंबादास दानवे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनासुद्धा देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणखीन काही जे आमदार आहेत, जयंत पाटील असतील, आमचे आदित्य ठाकरे असतील, यांच्याकडे सुद्धा हा विषय नक्की बोलला जाईल आणि मला वाटतं या संबंधीचा आपला आवाज या ठिकाणी आपण जो उचलला आहे तो आवाज विधानभवनामध्ये सुद्धा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा उचलावा अशा प्रकारची कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातून त्यांच्याकडे करणार आहे. आणि अशा प्रकारचं कोणाचा अंत असा पाहू नये आणि या बाबतीमध्ये लगेच निर्णय घेणं गरजेचं होतं, परंतु तो घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन यांना न्याय द्यावा अशा प्रकारची माझी भूमिका आहे. धन्यवाद.